राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील झटपट बातम्या। तर लाडकी बहीण योजना आणखी त्यावेळी अर्थ विभागाचे त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर केली होती आणि आता 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागणार आहे। मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थमुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत। आदिती तटकरे यांनी दिली माहिती। सोयाबीन कापसासाठी भावांतर योजना आवश्यक। तर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि महत्त्वाचा बाजारपेठा असलेल्या देशांमधील अस्थिर परिस्थितीमुळे अनेक शेतमालाच्या बाजारबंदी मंदी आहे। यंदा कापसाचा भाव कधी वाढणार? तर भविष्यातील दराबाबत मत प्रवाह। देशातील कापूस उत्पादन कमी राहूनही यंदा देशांना अपेक्षित बाजारभाव मिळाले नाहीत, म्हणून यंदा बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीचा फायदा भारतीय कापड उद्योगाला मिळत आहे। इयत्ता पहिली दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार। तर प्रशिक्षणाच्या सत्रांना सुरुवात। 9 शिक्षकांना मिळेल प्रशिक्षण। तर सक्षमीकरणाचे वेळापत्रक जाहीर। राज्यात गारठा पुन्हा वाढला आणि 2 दिवसात किमान तापमानात पुन्हा वाढीची शक्यता। तर 10 अंशापेक्षा कमी असलेले ठिकाण धुळे। बारदाना येत्या सोयाबीन आवक घटली। तर लातूर बाजारातील स्थिती। खरेदीच्या अनिश्चिततेमुळे कापूस गेला खासगी बाजारात। तर बारदाण्याची चणचण कायम। परभणी हिंगोलीत कापूस विक्रीसाठी CCIला पसंती। खरेदी 7 लाख क्विंटलवर तर खासगी खरेदी 3 लाख क्विंटलवर। इराणमधील टिकाऊ चवदार सफरचंद आले बाजारात। तर किरकोळ बाजारात किलो 150 ते 170 रुपयांपर्यंत दर। दररोज 5 ते 6 हजार कॅरेट आवक। रोपवाटिका चालकाकडून ऊसाला मोठी मागणी। बियाणे तयार करण्यासाठी दर 4000 ते 5000 रुपये टन। तर या जातीची मागणी होत आहे। सध्या चांगल्या प्रमाणात मागणी। CCI कापूस खरेदी गुंडाळणार। तर हमीदर कमी करीत केली खरेदीची गती मंद। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी। माजी अध्यक्ष धीरज देशमुख मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना पत्र। तर सत्ताधारी कर्जमाफीवर बोलत नाही। बनावट खताची विक्री। कंपनी म्हणते खत आमचे नाही। तर जिल्हा कृषी विभागाकडून 9 भरारी पथकांची स्थापना। तर कृषी विभागाकडून झाडाझडती घेणार का? शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर? 4000 रेशन कार्डची कामे झाली ठप्प। तर देशात धान्याच्या काळा बाजारात रोखला जावा यासाठी लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळावे, तसेच बोगस लाभार्थ्यांचा चाप बसावा। 3000 कोटी थकीत सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे तोकडे चुकारे। सवलती मूल्यांची थकबाकी दरम्यान वाढते। तर सेवानिवृत्तींचे लाभ उडवणार। तर वैद्यकीय बिलेही मिळणार। 2024 मध्ये 24,000 चारित्र्य प्रमाणपत्र वाटप। तर बहुतांश कंपन्यांकडून प्रमाणपत्र बंधनकारक झाल्याने अर्जदारांची संख्या वाढली। तर ऑफलाईन अर्ज कोणासाठी? तर प्रमाणपत्र गरजेचे आणि महत्त्वाचेही। लालपरी आता मालामाल। तर महिला सन्मान योजना 50% सवलतीमुळे महिला प्रवासी वाढल्या। बीड विभागाचे उत्पादन वाढले। तर 97 लाख महिलांचा वर्षभरात एसटीतून प्रवास। इंधन 2 रुपये स्वस्त। तर 20% ऑइल कंपन्यांकडून पेट्रोलमध्ये सध्या 20% इथेनॉल मिश्रित केले जाते। त्यामुळे कंपन्यांना पंपापर्यंत इंधन पुरवठा करण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च कमी झाला आहे। 725 फळबागा बोगस। जिल्ह्यात पुन्हा बनावट पीक विमा प्रकार आले समोर। तर 100% तपासणी। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेत्र तपासणीचे काम आतापर्यंत जवळपास 70% पूर्ण झाले आहे। तर प्रत्येक ठिकाणी जाऊन क्षेत्र तपासणी करण्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर 100% तपासणी केली जाणार आहे। परीक्षा केंद्रावर इतर विद्यालयाच्या शिक्षकांची होणार निवृत्ती। तर विद्यार्थी व परीक्षा केंद्र। तर 11 फेब्रुवारीपासून 12वीची लेखी परीक्षा सुरू। अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर होते जमा। तर सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकमध्ये गर्दी दिसून येत आहे। 4000 रेशन कार्डची कामे ठप्प पडल्यामुळे तांत्रिक अडचण। तहसील कार्यालयात लाभार्थ्यांचा चक्रा। तर संकेतस्थळ सुरू होण्याची प्रतीक्षा। 4000 रेशन कार्डची कामे रखडली। तर संकेतस्थळाच्या दुरुस्तीचे काम। सोने चांदीच्या दरात तेजीत। खाद्यतेल स्थिर। 29,196 तर क्विंटल सोयाबीनची खरेदी। तर आवक वाढल्याने दर पडले। 3800। साखरेचे भाव 3800 तर 4000 रुपये प्रति क्विंटल।
पीएम किसानचा लाभ एकालाच मिळणार, तर जिल्ह्यात पीएम किसानचे 3,09,930 शेतकरी तर अर्ज करतात, तर पत्नी मुलाचे आधार कार्ड द्यावे लागणार आणि आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार. बनावट खत कंपनी म्हणते खत आमचे नाही, तर कृषी विभागाकडून झाड झडती घेणार का? शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर? तर घनसावंगी तालुक्यात एका कृषी सेवा केंद्रावर बनावट खताची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आता गुण नियंत्रण अधिकारी महोदय काटे कार्यालयात अधीक्षक यांनी छापा मारलेला आहे. अशा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.